योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह उद्यापासून धनगरवाडी येथे सुरू होत आहे। हजारो वारकरी, भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सप्ताहासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून सप्ताहाच्या प्रारंभानिमित्त सकाळी 10 वाजता श्रीरामपूर हरेगाव फाटा येथून भव्य मोटारसायकल रॅलीला सुरुवात होणार आहे। या रॅलीमध्ये तब्बल 3 ते 4 हजार मोटारसायकली सहभागी होण्याचे नियोजन आहे। ही रॅली श्रीरामपूर शहरातील मुख्य मार्गावरून मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे दत्तनगर MIDC येथे पोहोचणार आहे। यानंतर दुपारी 12 वाजता दत्तनगर MIDC येथून भव्य पायी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। या मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, रथ, आदिवासी पारंपरिक नृत्ये, भजनी मंडळे आणि विविध ढोल पथकांचा सहभाग राहणार असून दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान मिरवणूक सप्ताहस्थळी दाखल होईल। त्यानंतर दुपारी ठीक 2 वाजता भजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्याच दिवशी लाखो भाविकांसाठी पुरणपोळी आणि मांडे यांचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे। यासाठी तब्बल 35,000 लिटर दुधाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। नांदगाव, वैजापूर, येवला आणि स्थानिक परिसरातील विविध गावांमधून पुरणपोळी आणि मांडे आणले जाणार आहेत। तर सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसापासून भाविकांसाठी नियमित भाकरी आणि आमटीचा महाप्रसाद दिला जाणार आहे। या भव्य सप्ताहाच्या नियोजनासाठी परिसरातील 20 ते 25 गावांमधील तब्बल 5 ते 10 हजार तरुण कार्यकर्ते आणि स्वयंसेवक सज्ज झाले आहेत। भाविकांची व्यवस्था, महाप्रसादाचे नियोजन, वाहतूक, स्वच्छता आणि विविध सेवा व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर महाराज यांनी सर्व भाविक भक्तांना मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। रामकृष्ण हरी। योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचक्रोशी या ठिकाणी होत आहे। तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। विशेषतः धनगरवाडी ही श्रीरामपूर शहर MIDC ला लगत आहे। जरी राहता तालुका जरी असला तर श्रीरामपूरच्या अगदी 5-6 किलोमीटरच्या अंतरावर धनगरवाडी या ठिकाणी 179वा अखंड हरिनाम सप्ताह जो घडतोय, उद्याची भव्य अशी मिरवणूक आणि भव्य अशी मिरवणुकीला जे सगळे भक्तगण सज्ज झालेले, उद्याचं नियोजन सकाळी 10 वाजता श्रीरामपूर हरेगाव फाटा या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं पंचक्रोशीने नियोजन केलेलं आहे। जवळ 3-4 हजार मोटरसायकलचं नियोजन आपल्या श्रीरामपूर शहरातून मेन रोड, शिवाजी रोड त्यामार्गे दत्तनगर MIDC मध्ये मोटरसायकल रॅली जाणार आहे। त्यानंतर आपली तिथून पायी यात्रा, पायी मिरवणूक तिथून पुढे सुरुवात होणार आहे। मग त्या ठिकाणी हत्ती असतील, घोडे असेल, त्यानंतर रथ असतील, त्या आदिवासी नृत्य असेल, भजनी मंडळ असेल, वेगवेगळे पथक आपण त्या ठिकाणी ठेवलेले, ढोल पथक असेल, अशा वेगवेगळ्या पथकाने अशी भव्य अशी मिरवणुकीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। उद्या 12 वाजता मिरवणूक सुरू होईल। 1, 1:30, 2 च्या दरम्यान मिरवणूक संपेल आणि भजन बरोबर 2 ला भजन सुरुवात होईल। आणि विशेषतः भजन सुरुवात झाल्यानंतर सर्व लाखो भक्त जे आलेले असून त्यांना पुरणपोळी आणि मांड्यांचा महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। जवळजवळ 35,000 लिटर दुधाची व्यवस्था केली। त्यानंतर नांदगाव तालुका, वैजापूर तालुका, येवला तालुका या ठिकाणी मांडे आणि पुरणपोळ्या येतात। आणि सप्ताह स्थळावरचे जे परिसरातले 5-25 गाव आहे ते सुद्धा पुरणपोळ्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। आणि विशेषतः तरुण मंडळ, परिसरातले 20-25 गावचे तरुण मंडळ अगदी सज्ज झालेले आहे। जवळपास 5-10 हजार तरुणांची चर्चा विनिमय होऊन सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे। आपण सर्वांनी सप्त्याला यावं, सप्त्याचा आनंद घ्यावा। पहिल्या दिवशी पुरणपोळी आणि मांड्यांचा महाप्रसाद असेल, दुसऱ्या दिवसापासून भाकरी आणि आमटीचा महाप्रसाद आपण सर्वांनी घ्यायला यावा, ही आपल्याला सर्वांना सूचना आहे। प्रत्येक व्यक्तीने कार्यक्रमाचा आनंद घ्या। कार्यक्रमाला रामकृष्ण हरी। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा।